वेळ खूप महत्त्वाची आहे. प्लीज मला लेक्चर देऊ नको. लेक्चर सोडून तर बाहेर फिरायला जाते. पण बाळा, हे मित्र, मोबाईल, टीव्ही हे आयुष्यभरच राहतील. पण आजची वेळ उद्या येणार नाही ग. झाला लेक्चर चालू. अबे सैराट लागला सैराट. चला जाऊ का इंटरव्ह्यू मध्ये पाहू फुकटामध्ये. अबे मास्टर बोंबल ना बे, इंग्लिशचा पिरियड आहे ना बे. हो रे, पण उद्या टेस्ट आहे ना रे. काही होत नाही, मजा करायची ना. हो चला. स्वरा, तुझं वागणं बदललंय, अभ्यासात लक्ष नाही. सर मला कळत नाही मला काय होते. हेच 16वं वर्ष आहे. चुकीचा निर्णय आयुष्य बदलू शकते. बाळा, हे वय 16वं वर्ष आहे. हे धोक्याचं वय आहे. या वयामध्ये मन स्वप्न रंगवतं, परंतु तू जर का त्या स्वप्नात रमून राहिली तर तुझं आयुष्य बर्बाद होण्याची शक्यता आहे. म्हणून बेटा, आता तुला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास होऊन स्वतःच्या पार उभारायचा आहे. आणि असं तू करू नाही शकलीस तर पुढे पस्तवल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही. सोरा, वय तुझा 16वा आहे आणि ते धोक्याचं आहे. प्रत्येक पाऊल हे जपून चालायचं आहे. या वयात आपण स्वप्नाला बळी पडतो, त्या स्वप्नामध्ये रमतो, परंतु हे स्वप्न आपल्याला इथेच संपून टाकतात. म्हणून बेटा, तू पुढे हो, स्वप्नाच्या मागे लागू नको. अभ्यास कर ना आपले ध्येय गाठ. बेटा, हे अनुभवाचे बोल तुला मी सांगतो. हे वय हे खूप धोक्याचं आहे. यात आपल्याला प्रेम करावंसं वाटतं. आपल्याला नवीन नवीन गोष्ट पाहायच्या वाटतात. आपल्या शरीरामध्ये एक हार्मोन चेंज होतो आणि त्यामुळे आपला शारीरिक बदल होतो. त्यामुळे आपल्याला सर्व काही नवीन वाटतं. परंतु अशा नवीनपणाला न भूलता तू स्वतःला सावर आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष देऊन कुठले भविष्य आपले सुधरव. आणि आपल्या मित्रांना सुद्धा समजून सांग, शाळा सोडून पिक्चर पाहणे, मोबाईल पाहणे, ऑनलाईन खेळणे, ऑनलाईन बोलणे, फेसबुक, व्हॉट्सअपवर जास्त राहणे हे सर्व काही चुकीचं आहे. ते तू लक्षात घे आणि आपल्या ध्येयाकडे वळण्यासाठी खूप खूप अभ्यास कर. हो बाबा, हो आई बाबा, मी समजली आता. पुन्हा असं करणार नाही. अभ्यास करीन आणि तुमचे स्वप्न पूर्ण करीन. मला माझी चूक करून आलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण स्वतःला सावरा. या वयाच्या 16व्या वर्षात आपल्याला आपले ध्येयाकडे ओढायचं आहे. मागे न वळून पाहता. चला तर मित्रांनो, आपण शपथ घेऊया. चला तर मित्रांनो, आता आपण नवीन सुरुवात करूया. हे फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप यांच्याकडे न लक्ष देता आपण आपल्याला हे किताबलाच मित्र बनवायचं आहे. पुस्तकच आपला मित्र आणि गुरु आहे. ठीक आहे सूर्या, तर आता जाऊ आपण. हा ठीक आहे. चल आपण मित्र बनू, पुस्तकलाच आणि गुरु पण. तुझं पण बोलणं बरोबरच आहे. काही चुकलेला नाही तुझा, आपणच चुकलेला होतो. चला तर आता तुम्ही बी आपल्या घरी जा आणि मला पण खूप जोरानं भूक लागली. आता मी पण जेवण करते. बाय बाय सूर्या, आम्ही चाललो आपल्या घरी.